पण असे अचानक का जायचे आपण? आणि शाळेचे काय? अरे शाळेचे ठीक आहे, पण इथले मित्र वगैरे सोडून एकदम का जायचे आपण? उगाच मला नसते प्रश्न विचारत बसू नका. तुम्हाला कामं दिली आहेत ना, ती गाठोडी घ्या आणि बैलगाडीत जाऊन ठेवा. चल रे, उचले. बघतोस काय? चल ना. माई, माई, माई आम्हाला पण चला ना घेऊन. माई आम्ही कसे राहणार तुमच्याशिवाय? माई तुम्ही नका जाऊ, मी नाही राहणार तुमच्याशिवाय. माई, माई ऐका ना. माई आम्हाला पण घेऊन चला ना. माई, नीट ठेव रे बैलगाडीत नेऊन, सांभाळून घेऊन जा. नारू, थांबलास का? निघ. माई तुमच्याशिवाय आम्ही कसे राहणार एकटे? माई येतो ना आम्ही पण. माई, माई काही चुकले का आमचे? माई, माई आम्ही नाही राहणार एकटे, तुम्ही नका ना जाऊ. आम्ही नाही राहणार. अगं उठ रमे, उठ. माई, शांत हो. रमा, माझ्या हातात काहीतरी आहे का बाळा? मी आटोकाट प्रयत्न करते का सगळ्यांना सांभाळण्याचा, पण एक पूर्व आहे तर एक पश्चिम. मी तरी काय करणार? यांनी ठरवले आहे म्हणजे मला निघायला हवे. सोड मला. माई, माई ऐका ना माझे, नका ना जाऊ. माई, माईसाहेब, धाकले मालक थोरल्या मालकांच्या खोलीत गेलेत. अरे देवा. आई अंबाबाई, दोघांची एकी होऊ दे ग बाई. ते रावजी, अरे तुला देखील सगुणेचा गुण लागला का? अरे किती वेळ गाठी मारतोयस गाठोड्यांना? जा, ती 2 गाठोडी बैलगाडीत नेऊन ठेव. जा बरे. हे पण ठेव ग. सगुणे, अगं घटका 2 घटकात निघायचंय हो आपल्याला, आहे ना लक्षात? मग हात चालव जरा पटापटा. नेहमी सारखे नकोय हो तुझे. आलो त्यावेळी सामान अगदीच थोडे होते, पण आता जाताना. काय गो, नाही काय म्हणायचंय काय तूच? मी काय लुटते की काय भाऊसाहेबांना? अगो, आता प्रेमाने सगळे काही बाई देतात मला, म्हणून घेते हो मी. आणि काय गो, तुम्ही सख्या ना आमच्या,
आता तुम्हीच जर का असे बोलायला लागलात तर मग बाकीच्यांना रान मोकळेच झाले नावे ठेवायला. जेडच आहे हो सगळा. बाईसाहेब, हे सामान बैलगाडीमध्ये ठेवायचं का? पांडुरंगा, बरे झाले आलास. इकडे ये. जी. हे बघ, माधवाला आत जाऊन 2 घटका होऊन गेल्या, पण आतून काही आवाजही येत नाहीये आणि कोणी बाहेरही येत नाही. आम्हाला अगदी सुचेनासे झाले आहे. तू जरा जाऊन बघून येतोस का काय झाले? मी हो, काही होणार नाही. जा जा पांडू, जात जा, पटकन बघून ये. नाही, नको. अरे मी म्हणतेय ना, जा म्हणून जा, काही होणार नाही. अरे पांडू, तू जोपर्यंत आत जात नाहीस तोपर्यंत आम्हाला कळणार कसे की आत काय चालू आहे ते? आम्ही इथे सामानाची बांधाबांध करून बसलेलो आहोत, पण कोणी अजून चला असे म्हटलेले नाही. तू जा, जा म्हणते ना. जा 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 जा. बाईसाहेब, ताईसाहेब, अहो आतमधनं काहीच बोलणं ऐकू येत नाही. काय समजावं काय माणसाला? अरे देवा, ताई, आता काय करायचे? मला तर बाई अगदी सुचेनासे झाले आहे. नाही म्हणजे वाद सुरू आहे असे म्हणायचे झाले तर कोणाचे आवाजही येत नाही. काय समजायचे आपण? तुला सांगते माई, हे बाप लेक आहेत ना, हट्टीपणास तोडीस तोड आहेत. आजपर्यंत निदान माधवा तरी स्वतःहून माघार घ्यायचा, पण आता तर काय, त्यालाही शिंगे फुटलेत म्हटल्यावर तर कल्याणच झाले. आपण काही करू शकतो का? नाही. आपण काय करायचे? एकमेकांची तोंडे बघायची, दुसरे काही नाही. बैस. अरे देवा. माधव, किती वेळ असा ताटकळत उभा राहणार आहेस? बसा. माधवराव, बसा. भाऊसाहेब, आपण कोल्हापुरात जाणे रहित केले तरच आम्ही बसू. आपण गप्पच आहात. आम्ही काय समजावे? हे बघा, आमचे मौन समजण्या एवढे सुज्ञ आपण नक्कीच आहात. भाऊसाहेब, कालच्या प्रकाराबद्दल आपण इतके टोक गाठाल याची आम्हास मुळीच कल्पना नव्हती. आम्ही केवळ आपले नवमतवादी विचार आपण लोकांसमोर मांडा. तुमचे असले विचार आम्हास पटले नसते तरी सुद्धा ते लोकांस पटतात, याची आम्हाला जाणीव आहे.
त्यांनी तुम्हाला त्यांचे पुढारी पण बहाल केलेले आहे, त्यानुसार ते आचरण सुद्धा करीत आहेत. आम्ही त्याच्यामध्ये कधीही आजपर्यंत हस्तक्षेप केला नाही. पण तुमचे हे सगळे नवमतवादी विचार तुम्ही उंबऱ्याच्या आतमध्ये आणू पाहत असाल तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. ताई ताई अहो, ऐकताय ना तुम्ही? नाही म्हणजे शब्दाला शब्द वाढला तर अनर्थ व्हायचा हो. आपण जाऊन काही नाही माई, आता तिकडे जाणे योग्य नाही. हे बघ, भाऊसाहेबांना जर कळले की आपण सगळ्या जणी इथे त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे राहून त्यांचे बोलणे ऐकतोय, मग तर अनर्थच होईल. आणि माधवा शांत झाला की त्याच्याशी बोलूच ना आपण. तुर्तास इथून बाजूला हो. चल माई, नंतर बघू. चल तू. आपल्या घरामध्ये सुद्धा एक माघारी आलेली विधवा बहीण राहते, हे विसरू नका. आपले असे आचरण तिचे मन चलबिचल करण्यास उद्युक्त ठरेल, एवढेच लक्षात ठेवा. भाऊसाहेब, आमच्या मनात खरेच असे काही नव्हते आणि कालचा प्रकार यापुढे घरात घडणार नाही. पण आता विषयच निघाला आहे तर आम्ही आपणास हात जोडून विनंती करतो. दुर्गाक्काच्या संदर्भात आपण पुरे यापुढे या घरामध्ये हा विषय कधीही काढावयाचा नाही, अशी सक्त ताकीद आम्ही आपणास दिलेली आहे. आमच्या माघारी आपणास जे काही करावायचे असेल ते करावयास आपण मुक्त्यार आहात. भाऊसाहेब, का असे अभद्र बोलता आहात? आम्ही आमचा नवमतवाद यापुढे घरात आणणार नाही याची खात्री बाळगा. आणि कालच्या सारखा प्रकारही यापुढे घरात घडणार नाही. माधवराव, आता आम्हास त्याची खात्री वाटत नाही. आपण सुज्ञ आहात, स्वकर्तृत्वावर मोठे झालेले आहात, समाजामध्ये आपल्याला एक प्रतिष्ठा आहे, न्यायमूर्ती आहात. आपणासारख्यांसोबत वाद घालणे हे आम्हास योग्य वाटत नाही. तेव्हा हा विषय आपण इथेच थांबवलेला बरा. बाळंभटजी, काहीतरी करा, पण दोघांची समजूत घाला. हो, दोघे एरीला पेटले आणि एकमेकांची तोंडे न बघण्याचा निश्चय केला ना तर अनवस्था प्रसंग ओढवेल. तुम्ही सगळे असे इथे उभे का? बाळंभटजी, हो, बरे झाले तुम्ही आलात. पहा ना, हा दोघांचे वाद सुरू आहेत. बाळंभटजी, काहीतरी करा, पण दोघांची समजूत घाला. हो, दोघे एरीला पेटले आणि एकमेकांची तोंडे न बघण्याचा निश्चय केला ना तर अनवस्था प्रसंग ओढवेल. काहीतरी करा, पण दोघांची मने जुळतील असे पहा. पाहतो मी, पण प्रसंग कठीणच दिसतोय. त्यात माधव आपल्या विचारांपासून पाऊल मागे घेईल असं नाही वाटत. तरी पाहतो मी, प्रयत्न करू. हाय अंबाबाई, आता तूच माझे घर एकसंध ठेव गो. भाऊसाहेब, बाळंभटजी, अचूक वेळेवर आलात. चला, निघावयाची वेळ झालेली आहे. निघावयास हवे. गाड्या जोडल्यात? गाड्या जोडल्यात, पण आता पण काय बाळंभटजी? निघायचे म्हणजे निघायचे. मग इथे जे काय होईल ते होईल. मंडळी सांगा, निघावयाची वेळ झालेली आहे म्हणावे. सांगा. बाळंभटजी, आजवर आम्ही स्वतःच फार भाग्यवान समजत होतो.
आमचे एवढे भले मोठे कुटुंब आहे, आमचे त्यांच्यावर आणि त्यांचे आमच्याशी खूप प्रेम आहे. सुखात दुःखात संकटात सारे एकमेकांच्या जवळ आहेत. पण नाही, आज इतक्या वर्षांनंतर आमच्या लक्षात आले की आमच्या बालपणी जेव्हा आमची आई देवाघरी गेली त्याच दिवशी आम्ही पोरके झालो. बाळंबटजी, भाऊसाहेबांस निरोप द्या. आम्ही नोकरीचा राजीनामा देतो आहोत आणि आपणा सर्वांसोबत कोल्हापुरास येतो आहोत. बाळंबटजी, बाळंबटजी, ही सारी मंडळी म्हणजे आमचे कुटुंब आहे. आम्ही आणि फक्त रमा असे आमचे विश्व नाही. तुमचे विचार वेगळे असतील, भाऊसाहेबांस मान्य नसतील, ते त्यांच्या आणि आम्ही आमच्या मतावर ठाम असू. पण विचारांतील मतभेदांमुळे माणसांच्या एकमेकांवरील मायेत भेद कसा होऊ शकतो? तुम्ही सारेच जर कोल्हापुरात जाणार असाल तर आम्ही तरी येथे थांबून काय करू? बाळंबटजी, भाऊसाहेबांस निरोप द्या. आम्ही नोकरीचा राजीनामा देतो आहोत आणि आपणा सर्वांसोबत कोल्हापुरास येतो आहोत. बाळंबटजी, बाळंबटजी, घरातल्या प्रत्येकास सांगा, म्हणावे आम्ही जिवंत असेपर्यंत पोरका हा शब्द या घरामध्ये जर कोणी काढाल तर खबरदार, ऐकून घेणार नाही कुणाचेही. चल निघून जाऊ कोल्हापुरास. हो सर. आजचे आमचे कोल्हापुरात जाणे रहित केले आहे.
नाही अंबाबाई. अरे माधवा, पुन्हा कधीही स्वतःला पोरका समजू नकोस. आम्ही जिवंत आहोत. असशील तू न्यायमूर्ती बाहेर, पण आमच्यासाठी